नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान अशी मस्त गुजराती पद्धतीची आपण आंबट गोड म्हणतात ना, तिखट गोड, तशी डाळ बनवणार आहोत. गुजराती पद्धतीची डाळ आहे, खूपच छान लागते. तर मी काय केलं आहे, ही बघा, ही मी तुरीची डाळ घेतली आहे. ही ना तुरीची डाळ आहे. तुरीच्या डाळीला एक बाउल मी तुरीची डाळ घेतली, स्वच्छ धुतली आणि मी 1 तास भिजत ठेवली. 1 तासानंतर आता मी हे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. तुम्ही जेव्हा पण डाळ कराल ना, तर आधी 1 ते 1.5 तास तुम्ही डाळ भिजत ठेवा. मग छान तुमची डाळ लवकर शिजते, तुमचा वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो. जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल ना 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचं, तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास तरी नक्की भिजत ठेवा डाळ. हळूहळू जो जाड फेस आहे ना, तो सगळा काढायचा आहे. त्याच्याने काय होतं, युरिक ॲसिड पण वाढतं आणि सांधेदुखीला ही अशी डाळ घेतल्याने आपल्या सांधेदुखीचा पण त्रास होऊ शकतो. म्हणून हा फेस आहे तो सगळा काढायचा. कोणती पण डाळ असू द्या तुम्ही, म्हणजे तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ, मसूरची किंवा चण्याची डाळ, कोणती पण डाळ तुम्ही जेव्हा पण शिजवाल तेव्हा 1 ते 2 तास किंवा 1.5 तास भिजत ठेवा. त्यानंतर अशा खुल्या भांड्यामध्ये, कुकरमध्ये, कढईमध्ये, टोपामध्ये अशी उकळत ठेवा आणि हा फेस आहे तो काढून टाका. त्यानंतर मग तुम्ही मसाले वगैरे टाकून ती डाळ शिजवू शकता. पण हा फेस तुम्ही सर्वात आधी काढून टाकायचा. हे बघा, आता फेस कसा वरती येतोय ना, तर हळूहळू सगळं आपल्याला फेस काढून टाकायचा आहे. हा सगळा फेस आपल्याला काढून टाकूया. हे बघा, जेवढा जाड फेस निघतो ना, तर सगळं आपण काढून टाकलेलं आहे. आता फेकून द्यायचा. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे मेथीदाणा. अर्धा चमचा मेथीदाणे ॲड केलेला आहे. 2 मी तमालपत्र ॲड केलेले आहे, त्याचा टेस्ट खूप छान लागतो. दालचिनी ॲड करूया 2. 3 ते 4 मी लवंग ॲड केलेली आहे. मीठ ॲड करूया आपण स्वादाप्रमाणे. थोडंसं मी तेल ॲड करते आहे. थोडीशी आपण हळद ॲड करूया. व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून आपल्याला 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर आता हे बघा, 3 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला आणि कुकर आता थंड झालेला आहे. तर आपली ही डाळ छान अशी मस्त शिजली आहे. छान असे आपण घोटून घेऊया. आणि जर तुम्हाला हे खडे मसाले, तमालपत्र वगैरे काढायचं असेल तर तुम्ही हे काढू पण शकता. आता आपण गॅसकडे जाऊया. तर डाळ फोडणी टाकायला मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हा अर्धा चमचा मी तेल घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप ॲड करूया. डाळीला ना तुपाची फोडणी दिली ना, त्याचा टेस्ट खूपच छान लागतो. आपल्याला हे मस्टर्ड सीड्स म्हणजे राई मी ॲड केलेली आहे. त्याचबरोबर जिरं पण ॲड केलेलं आहे मी. 2 लाल सुक्या मिरच्या आहेत, त्याला मी तुकडे करून ॲड केलेला आहे. कढीपत्ता आपण ॲड करूया. आता हे मी 3 टोमॅटो आहे, बारीक चॉप करून घेतलेले आहे. जर तुम्ही डाळीमध्ये मीठ ॲड केले नसेल ना, तर ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ ॲड करा. टोमॅटो आपल्याला नरम करायचे आहेत म्हणून मीठ तुम्ही ॲड करा. आता मी हे आलं आणि लसूण क्रश करून घेतलेलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करणार आहोत. तर हळद आपण ऑलरेडी डाळीमध्ये ॲड केली होती. तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे धना जिरा पावडर, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर. तुम्ही किती तिखट खाता ना, त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरचीची पावडर ॲड करा. थोडंसं मी पाणी ओतलं आहे, म्हणजे 1 चमचा मी पाणी ॲड केलं, म्हणजे मसाला आपल्याला जळायला नको आणि छान असा मसाला आपण शेकून घ्यायचा आहे. आता आपण ही जी डाळ उकळली आहे ना कुकरमध्ये, ती आपण ॲड करूया. फक्त मी अर्धा कपच पाणी घेतलं आहे आणि मी ती ॲड करते आहे. डाळ तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. आता हे बघा, एवढी घट्ट डाळ पुरेशी आहे म्हणून मी जास्त पाणी आता ॲड करत नाही आहे. थोडे शेंगदाणे ॲड करायचे आहेत. तुम्ही शेंगदाणे भिजून पण ॲड करू शकता, पण मी कच्चेच असेच ॲड केलेले आहे.
या डाळीमध्ये ना शेंगदाणा ॲड केले तर टेस्ट खूपच छान लागतो. आपल्याला एक उकळी अशी काढायची आहे. जेवढी डाळ उकळली ना तेवढी त्याची टेस्ट खूप छान लागते. म्हणजे बारीक गॅसवरती 5 ते 8 मिनटं डाळ अशी मंद गॅसवरती आपल्याला उकळून घ्यायची आहे. आता ही बघा डाळ अशी आपली छान अशी उकळते आहे. डाळ अशी उकळली ना की मग त्याच्यामध्ये असं हिंग ॲड करायचं. तुम्ही फोडणीमध्ये पण हिंग ॲड करू शकता, पण असं डाळ उकळल्यावर हिंग ॲड केलं ना तर त्याचा सुगंध खूप छान येतो. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ ॲड करायचं आहे. ही गुजराती डाळ आहे, मस्त छान अशी आंबट गोड तिखट असते. पण जर तुम्हाला गूळ नसेल ॲड करायचं तर स्किप करा. तर फ्रेंड्स हे बघा आपली डाळ छान अशी मस्त उकळली आहे. मी 8 मिनटापर्यंत डाळ उकळून घेतलेली आहे. हे बघा थोडीशी अशी आटली आहे. 8 मिनटं डाळ उकळून घ्यायची. जेवढी तुम्ही जास्त उकळाल ना तेवढा त्याचा टेस्ट खूपच छान येतो, सुगंध पण खूप छान येतो. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करा. मी आता गॅस बंद करते आहे. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी नाही ॲड करत. तर फ्रेंड्स हे बघा मस्त आपली गरमागरम गुजराती खट्टी मिठी डाळ तयार झालेली आहे. आता आपण फक्त काय करायचं, मी ह्या तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलं. तूप गरम झाल्यावर लसूण ॲड केली 4 ते 5 चॉप करून आणि अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर ही बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम अशी आपली गुजराती डाळ तयार झालेली आहे. आंबट गोड खट्टी मिठी डाळ तुम्ही नक्की करा, खूपच छान लागते. भाताबरोबर खूप छान लागते. गरमागरम वाफरता भात घ्यायचा आणि त्याच्याबरोबर ही डाळ घ्यायची आणि सोबत लोणचं पापड कोशिंबीर असेल तर खूपच छान लागते. तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.